सर पुन्हा एकदा जॉईंट होतील. ओव्हर टू यू. यस पंच. सामन्याला होते सुरुवात. संजय एका साईडला आपण पाहत आहेत, एका साईडला आपण पाहू शकाल रोहितला. संजय घरत जुने जाणते खेळाडू, एक कष्टपैलू नेतृत्व म्हणून सातत्याने आपण पाहत आहेत. जबाबदारीचा खेळ जाणणारा 40+ क्रिकेट अफलातून खेळतात. पहिलाच बॉल या वेळेला बॅटचं टू लागला होता. मयूर त्या ठिकाणी पुढे सरसावता येईल, थोडीशी घाई केली, कदाचित विकेट मिळण्याचे चान्सेस होते. डेंजर एंड कडे होते. संजय घरत 1 रन ऍड होईल आणि संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते बिनबाद 1 या धावसंख्येवर. लॉंग ऑफ कडे आपण पाहत आहेत मिस्टर तुषार किने यांना आपण पाहू शकाल. हँडसम क्रिकेटर राजेश घरत यांना आपण पाहतात, एक जुने जाणते खेळाडू आहेत. चांगला बॉल होता. अप्रतिम टप्पा पडल्यानंतर थोडासा बाउन्स मिळाला होता आणि सरळ चेंडू निघून जातो विकेट किपरच्या हातामध्ये. अजय घरत त्या ठिकाणी आपण पाहताय, जुने जाणते खेळाडू आहेत. जर ऍडजस्टमेंट होत असेल तर दुसरी कॅप आपण घातले तर फार बरं होईल, कारण ऑरेंज आणि पर्पल कॅप या लेग फॉर्मॅटमध्ये 2 मानाच्या कॅप आहेत. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 2 बॉलच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते 1 या धावसंख्येवर. गोलंदाज सज्ज, गोलंदाजी मार्कवर रुपेश पाटीलला आपण पाहतायत. खोलवर चेंडू होता ऑफ साईडला, ऑन द राईट खेळत असताना ऑन द अप खेळला गेलाय. 1 रन मिळेल. तुषार किनी चेंडूला फील्ड करतील, तत्पूर्वी सिंगल मिळत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते ती फलकावर 2 रन्स ऑन द बोर्ड लागले आहेत. रुपेश पाटील 2 षटक 25 धावा आतापर्यंत या लीगच्या फॉर्मॅटमध्ये आणि 2 विकेट. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, बराच वेळ चेंडू हवेत राहतोय. राजेश घरत कॅच ड्रॉफ्ट. संजय घरत सारख्या मात्र फलंदाजाचा झेल सोडणं येणाऱ्या चेंडूंमध्ये कर्दन काळ, कारण संजय घरत असा एक खेळाडू आहे, कोणत्याही सिच्युएशन मध्ये कोणत्याही कंडिशन मध्ये बॅटिंग करण्याची कला अवगत असलेला हा फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 4 बॉलच्या समाप्तीनंतर 4 या धावसंख्येवर. पॉवर प्लेचं बंधन आहे. पॉवर प्लेच्या बंधनामध्ये आतापर्यंत रुपेश पाटीलने परिपूर्ण जखडून ठेवलं गेले. मोठी फटके मारून दिले जात नाहीयेत. प्रयत्न करतायत संजय घरत, परंतु त्या प्रयत्नांना यश काही आतापर्यंत मिळालेलं नाहीये. हलकेशा हाताने चेंडू बराच वेळ हवेत होता. बिटवीन द गॅप मध्ये चेंडू निघून चालला. राजेश घरत चेंडूचा पाठलाग करतायत. शेवटच्या मोमेंटला 4 रन चौकार. चेंडू छान होता, परंतु इथून कॅप मिळाला. संजय घरतच्या बॅटमधून चौकार येत असताना पाहायला मिळतोय. पहिल्या पॉवर प्ले मध्ये आता थोडीशी दमदार सुरुवात होत असताना पाहायला मिळते. 5 बॉलच्या समाप्तीनंतर धावसंख्या 8. चांगला बॉल होता. खोलवर चेंडू पाहायला मिळतोय. फिल्डर त्या ठिकाणी येत आहेत. डायरेक्ट हिट जरूर झाला. रोहित तिथपर्यंत पोहोचताय. सिंगल मिळेल. स्मार्ट सिंगलच्या माध्यमातून एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 9 या धावसंख्येवर. रुपेश पाटीलचं पहिलं षटक आपण पाहिलात. पहिल्या षटकामध्ये 9 धावा आल्या. संजय घरतचा विचार केला तर आतापर्यंत चांगली बॅटिंग करत असताना 8 वर खेळी करतोय आणि रोहित 1 धावांची खेळी करत असताना पहिल्या षटकाची सांगता होते. प्रत्येक षटकासाठी तुम्हाला 5 मिनिटांचा अवधी दिला गेलाय, म्हणजेच 5 षटकांमध्ये तुम्हाला 25 मिनिटे कंप्लीट झाली पाहिजेत. याची दखल घ्या. आज वेळेच्या बाबतीमध्ये आपण स्टिकले आहोत. वसई ग्रामीण प्रीमियर लीगचा थरार आपल्याला पाहायला मिळतोय, अनुभवायला मिळतोय. आणि सीझन 5 मध्ये गेली 4 सीझन आपण पाहिलं. 4 सीझन मध्ये खूप चांगल्या पद्धतीने क्रिकेट हाताळलं गेलं. नवीन चेहऱ्यांना संधी मिळाली. जुने जाणते खेळाडू या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळत आहेत. उदयोन्मुख खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि त्यामुळे आता ग्रामीण प्रीमियर लीगचा जो थरार आहे
तो दरवर्षी प्रचंड वेगाने वाढताना पाहायला मिळतो. प्रत्येकाची इच्छा असते की ग्रामीण प्रीमियर लीग मध्ये मी फॉर्म भरावा आणि माझं सिलेक्शन व्हावं. त्यासाठी तुम्हाला अपार कष्ट प्रचंड मेहनत घ्यावी लागते एक गाव एक फॉर्मॅट मध्ये. मात्र इथून आपण पाहू शकताय संजय घरत त्या ठिकाणी परिपूर्णतः ऑन साईटला खेळण्याचा इरादा केला होता. रुपेश पागीच्या हातामध्ये चेंडू विसावला गेला. फलंदाज बाद होताना पहिला धक्का संजय घरत. आज थोडीशी बॉडी लँग्वेज हवी तशी नव्हती आणि त्यामुळे दुसऱ्या षटकातील पहिल्याच बॉलवर रोहिदास किनीला विकेट मिळते. गॉन. व्यासपीठावर शिरीष जी सालकर साहेब आपल्याला पाहायला मिळत आहेत. कालपासून या स्पर्धेला आवर्जून वेळ देत आहेत आमच्या व्यासपीठाला. अविनाश किनी यांना आपण पाहू शकाल. परेश पाटील आहेत. त्याचप्रमाणे सुशांत किनी यांना आपण पाहत आहेत. ही संपूर्ण कार्यकारिणी मंडळ. ऑन साईटला फटका तर छान आहे परंतु जयेश किनीला यावेळेला जीवनदान मिळाले. आज जेल सोडण्याचा दिवस आहे की काय. तुषार किनी त्या ठिकाणी पुढे सरसावले. फार कमी प्रमाणात मी पाहिलंय तुषार किनीला अशा प्रकारचं क्षेत्ररक्षण करताना. कॅचेस विन द मॅचेस, टेक द कॅच अँड विन द मॅच. खूप महत्वपूर्ण भूमिका असते क्रिकेटच्या खेळामध्ये. विविन जाधव सरना एका साईडला आपण पाहतायत. लेग स्क्वेअरचे पंच आहेत. रॉकी ग्रुप चषकाला सातत्याने 9 दिवस त्यांना आपण पाहिलं. एक पॉप्युलर टुर्नामेंट. पुलचा फटका आहे. फिल्डर त्या ठिकाणी पोहोचतील का हा मोठा प्रश्नचिन्ह आहे. मात्र ढिसाळ फिल्डिंग होत असताना त्याचा नतीजा प्रतिस्पर्धी संघाला मिळत असताना पाहायला मिळतो आहे. गावदेवी संदीप खानिवडे अशा पद्धतीने दीपक पाकतेकर आणि सुनील घरत अर्थातच चॅपेल यांना आपण पाहताय. ते दोन्हीही जे ओनर आहेत या संघाचे. एका साईडला जर आपण पाहिलं तर संघ पाहायला मिळतो तानसा किंग अभिजित किनी यांचा संघ. रोहिदास किनी. टप्पा पडल्यानंतर थोडासा बाहेर निघणारा चेंडू होता. ऑफ्टनच्या खूपच बाहेर. पंचांचा इशारा येतो यस व्हाईट बॉल. अजय घरत एक वन ऑफ द बेस्ट विकेट कीपर म्हणून ज्यांची ओळख गेली कित्येक वर्ष खानिवडे या टीम मधून खेळत असताना आपण सातत्याने पाहिलं. रोहिदासचा हा बॉल यावेळेला ऑन साईडला सरळ चेंडूला फेकून दिलंय. 6 धावांकरता. व्हॉट अ शॉट. मॅक्झिमम 6. षटकार. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर 19 वर जाऊन पोहोचली गेली. 4 बॉल्स आतापर्यंत खेळ संपन्न झालाय. चांगला फटका होता रोहितच्या बॅटमधून. यावेळेला ऑफ्टमच्या थोडासा बाहेर चेंडूला पिच केलं गेलं. व्हाईट लाईनच्या खूपच बाहेर असल्या कारणानं पंच व्हाईट बॉलचा इशारा करत असताना संघाची धावसंख्या 1 च्या मदतीने जाऊन पोहोचते 20 या धावसंख्येवर. प्रथम बॅटिंग करताना आई गावदेवी संदीप खानिवडे हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. चांगला बॉल होता. टॉस झाला. बॉलचा टप्पा पडल्यानंतर ज्या पद्धतीने ही खेळपट्टी आहे कधी गोलंदाजाला साथ देते कधी फलंदाजाला साथ देते. अतिशय चांगली पिच क्युरेटरने खेळपट्टी बनवली गेली आणि त्यामुळे दोन्हीही खेळाडूंना फलंदाज गोलंदाजाला ही पोषकदायक अशी खेळपट्टी पाहायला मिळते. पुन्हा एकदा शफल झालेत. ऑन साईडला फिल्डर दूर आहेत. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल होत असताना वन बाउन्सने चेंडू बाउंड्री लाईनचा वेध घेत सरळ निघून जाईल. 4 धावांकरता मेल चौकार. 2 षटकांच्या समाप्ती अखेर संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर आई गावदेवी संदीप खानिवडे या टीमची 24 धावा.
सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. वसई ग्रामीण प्रीमियर लीगचा थरार रंगताना आपल्याला पाहायला मिळतोय सीझन 5 मध्ये. डे 2 आपण पाहू शकाल. कालच्या दिवसात शेवटचा सामना आपण पाहिला. श्रेयस 11 कणेर आणि जय हनुमान शिरवली या दोन टीमच्या दरम्यान 7-19 ला मॅच कंप्लीट झाली आणि तिथून जय हनुमान शिरवली टीम विजयाची घोडदौड पहिल्याच सामन्यामध्ये पाहायला मिळाली. गुणतालिकेमध्ये 2 ने पुढे होत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर आतापर्यंत 24 वर जाऊन पोहोचली गेली. 24 रन. तिसऱ्या षटकाला प्रारंभ होतोय. पहिलाच बॉल ऑफ्टनच्या थोडासा बाहेर चेंडूला पिच केला. फुलटॉस बॉल होता. जयेशकिनी मिस झाले आणि सरळ चेंडू निघून जातो. विकेट किपर अजय गरेच्या हातामध्ये डॉट बॉल. टेनिस बॉल क्रिकेटला आलेले सुगीचे दिवस. त्यामध्ये आता खेड्यापाड्यामध्ये आणि ग्रामीण भागामध्ये मोठमोठ्या स्पर्धेंचं आयोजन केलं जातं. कारण हे युग आहे ते कॉम्पिटिशनचं युग आहे. स्पर्धात्मक युग म्हणून ओळखलं जातं. अप्रतिम फटका तर छान आहे. सरळ चेंडूला एक्झिक्यूट केलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर इनटू द स्टँड. मॅक्झिमम 6 VGPL षटकार. षटकारानंतर लगेच कमबॅक करत असताना रुपेश पाटील आपण पाहतायत. अचूक टप्प्यावर आता गोलंदाजी करत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते ती फलकावर 30. या धावसंख्येवर 30 रन्स ऑन दी बोर्ड लागले आहेत. षटक क्रमांक 3 आहे. षडंपूल करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. सिंगल मेल. फिल्डर राजेश घरत पुढे सरसावत आहेत. ते सुद्धा 40+ क्रिकेट अफलातून खेळत असताना आणि आज त्यांचा सुपुत्र सुद्धा चांगल्या पद्धतीने खेळ करत असताना पाहायला मिळतो. एक परफेक्ट ऑलराऊंडर ओमकार घरत याला सुद्धा आपण पाहत आहेत. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर हळूवारपणे पुढे सरसावते. अंकित पवार, ऋतुज पाटील आणि जतीन किनी आम्हाला दर्शवत आहेत की 31 वर जाऊन पोहोचली गेली. अनुराग चव्हाणला आपण पाहत आहेत. वन ऑफ द बेस्ट कॅमेरामॅन कपिल पाटील, ब्रँड ऑफ बहाडोली. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते ती फलकावर 31 धावा. प्लेइंग अवे फ्रॉम द बॉडी. शरीरापासून दूर खेळले होते. विवेन जाधव सर वळतायत. व्हाईट बॉलचा इशारा करत असताना व्हाईट लाईनच्या खूपच बाहेर होता. 1 रन ऍड होईल. संघाची धावसंख्या 32 वर जाऊन पोहोचली गेली. क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना जर आपण पाहिली तर एक फिल्डर आपल्याला पाहायला मिळतो 30 यार्ड सर्कल मध्ये आहे. अर्थात शॉट थर्डमॅन घेतला गेलाय. पॉइंट शॉट एक्स्ट्रा. शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न खूपच ऑफ्टनच्या बाहेर होता. हा बॉल 1 रन ऍड होईल. संघाची धावसंख्या लेग बायच्या स्वरूपाने 1 रनने पुढे सरसावून जाऊन पोहोचते. 33 या धावसंख्येवर 33 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या जात आहेत. बॉल फेकून झाले ते आतापर्यंत रुपेश पाटीलच्या हातखंडामधून 5. चांगली गोलंदाजी. षटकार आल्यानंतर स्वतःमध्ये असलेली गुणवत्ता इम्प्रोव्हायझेशन इज मोस्ट इम्पॉर्टंट. सुधारणा करणं फार गरजेची गोष्ट असते क्रिकेटच्या खेळामध्ये. लॉंग ऑफ, लॉंग ऑन. चांगला बॉल. थोडासा बाहेर निघणारा बॉल पाहायला मिळतो. गुडलेन स्पॉट वरून चेंडू हलकासा वळण घेणारा अजय गरजच्या हातामध्ये जाऊन विसावला गेला. षटक क्रमांक 3 कंप्लीट झालेत आतापर्यंत आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर प्रथम फलंदाजी करताना आई गावदेवी चांदीप खानिवडे ही टीम जाऊन पोहोचते 33 या धावसंख्येवर. 11च्या सरासरीने खेळत असताना पहिल्या षटकामध्ये 9 धावा आल्या रुपेश पाटीलच्या आणि दुसऱ्या वैयक्तिक 2 षटकं त्यांनी हाताळली आहे. 17 धावा दिल्या आणि कोणतीही विकेट मिळाली नाही. इकॉनॉमी चांगला पाहायला मिळाला. 8.50 चा होता. 3 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 33. ड्रिंक्स ब्रेक मैदानाच्या आतमध्ये. तत्पूर्वी घेऊया आपण एक छोटीशी विश्रांती.
कंप्लीट झाले. 3 षटकांमध्ये 11च्या सरासरीने 33 वर धावसंख्या जाऊन पोहोचली गेली. जयेश किनी एका साईडला आपण पाहताय थोडेफार स्ट्रगल करताना आयुष्यात संघर्ष करावा लागतो. ते क्रिकेटचं मैदान असेल किंवा आयुष्याचं मैदान, परंतु संघर्षाशिवाय जीवन नाहीये. षटक क्रमांक 4 पाहायला मिळेल. 4थ्या षटकामध्ये गोलंदाज राजेश घेरतला आणलं गेले. 4थ्या षटकातील पहिला बॉल फेस करण्यासाठी रोहित पाटीलला आपण पाहतायत. आज रोहित किनी यांनी विकेट हॅट्रिक बड्डेच्या निमित्ताने एक चांगला योगच भेटीचा असं म्हणायला वावगं ठरणार नाही, परंतु त्या विकेट हॅट्रिकवर पाणी फिरलं गेलं. रोहित किनी यांना वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा. हा दिवस त्यांच्या आयुष्यात पुन्हा पुन्हा येऊ हीच एकविरा चरणी प्रार्थना. संघाची धावसंख्या 33 वर जाऊन पोहोचले गेले. बॉल फेकून झाले ते 18 परफेक्ट यावेळेला पाहायला मिळत आहेत. ऑन साइडला काय फटका खेळलाय, स्टायलिश शॉट, सरळ चेंडूला डिस्पॅच केलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 थँक्यू. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, इनसाइड आउटचा फटका तर जरूर आहे. 1 रन मिळेल. तुषार किनी पुढे सरसावत आहे. चांगली फिल्डिंग. एकच धावेवर सॅटिस्फाईड. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते 40 या धावसंख्येवर. 40 रन्स ऑन दी बोर्ड लागले आहेत. षटक क्रमांक जर आपण पाहिलं तर 4था आहे. 4थ्या षटकातील 2 बॉलचा आतापर्यंत खेळ संपन्न झालाय. 2 बॉलच्या समाप्तीनंतर 40 वर धावसंख्या. आई गावदेवी संदीप खानिवडे या टीमची धावसंख्या आता कुठेतरी सुरळीतपणे सुस्थितीमध्ये आपण पाहू शकतायत. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न केला. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला दिशा दाखवली आणि सरळ चेंडू निघून जातोय. 4 धावन करता मेल खणखणीत झन्नाटीदार VGPL चौकार. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते 44. 44 रन ऑन दी बोर्ड लागले आहेत 3 बॉलच्या समाप्तीनंतर. अप्रतिम चांगला फटका आहे. सरळ चेंडू निघून जाईल फिल्डरच्या हातामध्ये. कोणते मिस्टेक करणार नाहीये. गुड कॅच. फलंदाज बाद. बॅक टू द डगआउट. कॅच. फलंदाज बाद. त्या खेळाडूचा मी उल्लेख केला होता, ओंकार घरत. आता पिता आणि पुत्र मात्र एकमेकांच्या समोर आपल्याला पाहायला मिळतील. राजेश घरत एका साईडला आपण पाहत आहेत. एक चांगलं बॅटल आहे. फार क्वचित आणि कदाचित अशा प्रकारचा हा योग असतो क्रिकेटच्या खेळामध्ये. 10 बॉलमध्ये 34 रन्स कालच्या दिवसामध्ये आपण पाहिलं. ओंकारच्या बॅटमधून क्लास बॅटिंग केली होती. हा बॉल जर आपण पाहिला तर थोडासा टॉस झाला होता, परंतु बाहेर निघणारा होता. व्हाईट बॉलचा इशारा येत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 45 या धावसंख्येवर. राजेश घरत यांनी भरपूर उन्हाळे, हिवाळे, पावसाळे पाहिलेत आणि चढ उतार आपल्या जीवनामध्ये पाहिलेत. संकट पाहिलेले आहेत. यश अपयश हे मात्र पचवलेले आहेत, परंतु आता ओंकार घरतला सुद्धा तेच करायचं आहे. ऑन साइडला शफल झाले. चांगला फटका पाहायला मिळतो आणि सरळ चेंडू निघून जाईल. 4 रन. चौकार. गुड शॉट. $49 रन्स ऑन दी बोर्ड लागले होतात. या चौकाराने कौशिक दिलीप जाधव यांचं स्वागत केलं जातं आमच्या मुख्य व्यासपीठावर. एक चांगले आर्टिस्ट आहेत
ऑफ साइडला जागा बनवली, रुंदीला सरळ चेंडू निघून जाईल. 4 रन करता चौकार. गुड शॉट, ट्रॅकिंग स्ट्रोक पाहायला मिळतोय. ओंकार घरतच्या बॅट मधून राजेश घरत यांच्यावर हल्ला बोल केला जातोय. या 2 बॉलवर 2 सनसनाटी चौकार आले आणि संघाची धावसंख्या तब्बल जाऊन पोहोचते 53 रन. एकंदरीत 53 धावा. आई गावदेवी संदीप खानिवडे या टीमची 4 षटकांच्या समाप्ती अखेर 53 रन्स. मिनिटात टाकायचा आहे. 21 मिनिटे तुम्ही घेतलेले आहेत 4 षटकांसाठी, त्यामुळे हे 6 बॉल तुम्हाला 4 मिनिटात फेकले गेले पाहिजेत. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा रोहिदासला गोलंदाजी मार्कवर आणले गेले. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागलेली आहे 53 रन. रोहिदास यांच्या जे वैयक्तिक पहिलं होतं आणि सांघिक दुसरं, त्या षटकामध्ये 15 धावा तब्बल घेतल्या गेल्या होत्या. चांगला बॉल अँगल क्रिएट करत असताना पाहायला मिळतोय. राऊंड द विकेटने आल्यानंतर थोडासा चेंडू बाहेर निघणारा पाहायला मिळाला. अतिशय चांगला बॉल ह्यावेळेला पाहायला मिळतोय रोहिदास किनीचा. गेली 23 ते 24 वर्ष टेनिस बॉल क्रिकेटला दिलेत. चांगला फटका आहे, स्ट्रेट ड्राईव्हचा फटका. रोहितच्या बॅटमधून सरळ चेंडू निघून जाईल चौकाराकरिता. तसं तर मरीन ड्राईव्ह सुद्धा चांगला आहे, अप्रतिम सुंदर आहे, परंतु त्यापेक्षाही हा नेत्रदीपक स्ट्रेट ड्राईव्हचा फटका पाहायला मिळतो. 4 रन. चौकारासहित संघाची धावसंख्या 57 वर जाऊन पोहोचली गेली. 57 रन. फुल टॉस बॉल ह्या वेळेला नामी संधी होती, परंतु इथून रोहिदास किनीने सांगितलं असेल थँक्यू व्हेरी मच डिअर फ्रेंड, बाईकच्या स्वरूपात 1 रन मिळेल. आयुष्यात 2 गोष्टी कधीच वाया घालवायच्या नसतात. पहिली गोष्ट म्हणजे अन्नाचा कण आणि दुसरी गोष्ट म्हणजे आनंदाचा क्षण. क्रिकेटच्या खेळामध्ये फुलटॉस बॉल आलेला कधीच वाया घालवायचा नसतो, परंतु इथे मात्र ती संधी हुकली रोहितच्या बॅटमधून. संघाची धावसंख्या 1 ने पुढे सरसावत असताना 58 रन. अप्रतिम स्विचिटचा फटका पाहायला मिळतो ओंकारच्या बॅटमधून. कडक शॉट. यान मॉर्गन कॉपीबुक स्टाईल मध्ये आणि रिषभ पंत ची आठवण करून देणारा फटका. 6. सहित 64 वर धावसंख्या जाऊन पोहोचते. अप्रतिम चांगला फटका पाहायला मिळतोय. सरळ चेंडू निघून जाईल. आता तर खऱ्या अर्थानं मॅथ्यू वेडची या वेळेला जरूर आठवण करून दिली गेली. तो शाहीन आफ्रिदीचा बॉल आणि मॅथ्यू वेडचे ते फटके, अतिशय क्रॅकिंग स्ट्रोक पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर तब्बल जाऊन पोहोचते 68. 68 धावा. क्या बात आहे ओंकार घरत. सिंपल लिव्हिंग अँड हाय थिंकिंग. सादर आणीमान परंतु उच्च विचार. ऑन साइडला खेळलाय. पुलचा फटका अगदी नेत्रदीपक आहे. ग्लोरियस शॉट. आउट ऑफ द पार्क. सरळ चेंडूला फेकून दिले 6 धावांकरता. परेश पाटील अविनाश किनी यांच्या स्वागतासाठी. खेळ झालाय आणि परफेक्ट मिनिटे घेतली. ती 25 मिनिटे वापरली गेली, त्याबद्दल थँक्यू व्हेरी मच. म्हणजेच आपण शेड्यूल नुसार आज परफेक्ट चाललेलो आहोत. वेळ फार महत्वाची गोष्ट असते. मोस्ट बी राईट इन दिस गेम. या खेळात वेळ फार महत्वाची असते. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर तब्बल 74 वर जाऊन पोहोचले गेले. 74. चला थोडीशी घाई करा.
5 षटकं तुम्ही 25 मिनिटे तर घेतली, परंतु शेवटच्या षटकामध्ये 10 मिनिटे घेऊ नका. चांगला बॉल होता ह्या वेळेला ऑफ साईडला, इनसाइड आउटचा फटका, क्लास टायमिंग. काय बॉटम हँडचा वापर केला. रुपेश पागे सुद्धा सरप्राईज झाले. सरळ चेंडूला फेकून दिले. 6 धावांकरता रोहित पाटील. क्लास. धावसंख्या स्कोर कार्डवर 80 वर जाऊन पोहोचली गेली. 13 बॉल मध्ये 30 रनची एक झंझावती बॅटिंग करत असताना रोहितला आपण पाहत आहेत. ऍब्सोल्युटली वंडरफुल बॅटिंग बाय रोहित पाटील. रोहित तुंबडाच्या बॅटमधून मात्र क्लास फटके येत आहेत आणि ज्या पद्धतीने त्याने बॅटिंग केले ना ती क्लास पाहायला मिळते. नेत्रदीपक. क्रिकेटिंग प्रॉपरली शॉट कसे असावे त्याचं फॉर एक्झाम्पल आतापर्यंत त्यांनी त्याच्या बॅटमधून दाखवलंय. एका साईडला ओंकार घरत, नो डाऊट एक परफेक्ट अष्टपैलू खेळाडू. संघाची धावसंख्या 81 वर जाऊन पोहोचली गेली. शेवटच्या 4 बॉलचा खेळ शेष राहिलाय. राजेश घरत यांच्या मनामध्ये काय विचार चालले असतील. ओंकार घरत लवकरात लवकर बाद व्हावा, कारण ज्या पद्धतीने आपण पाहतायत जेव्हा ऑपोजिट टीम मध्ये असतो एखादा खेळाडू त्यावेळेला मात्र एक वेगळाच अभिमान आपल्याला पाहायला मिळतो. या बॉलला लेफ्ट केला. परफेक्ट निर्णय घेतला ओंकार घरतने. कोणत्याही प्रकारचा या बॉलला खेळण्याचा दृष्टिकोन ठेवला नव्हता, कारण दररोज उठल्यानंतर आपल्याला एक निर्णय घ्यावाच लागतो. कोणते तरी वेगवेगळे निर्णय घ्यावे लागतात. जरी दिवस परफेक्ट नसले तरी सुद्धा दिवस बनवण्याचा दृष्टिकोन आपल्या हातामध्ये असतो. यावेळेला परफेक्ट व्हाईट यॉर्करची सांगता होत असताना पाहायला मिळते. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 82 धावा. दीपेश आपल्या गोलंदाजी मार्कवर. हायेस्ट स्कोर आपण पाहिला होता 87 रन होत्या. मयंक 11 जांभूळपाडे या टीमच्या. सरळ बॅटचा वापर केलाय. पॉवरफुल स्ट्रेट ड्राईव्हचा फटका. 1 रन मिळेल. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न. फेकेपर्यंत चेंडूला उचलेपर्यंत 2 धावा येतील का. रोहित तुंबडा त्या ठिकाणी धावले होते. डेंजर एंड कडे होते. नॉट आउट. 2 धावा. सिंगल मधून डबल कशी कन्वर्ट करायची. दोन्ही फलंदाजांचा विश्वास आणि आत्मविश्वास या 2 गोष्टींच्या बळावर तुमचे रनिंग बिटवीन द विकेट मायने राखते आणि तेच करून दाखवले आतापर्यंत दोन्ही बॅटरने. चांगलं बॉन्डिंग आहे. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 2च्या मदतीने. 84 धावा. 4 बॉलचा खेळ झाला. शेवटचे 2 बॉल आहेत. हायस्ट टोटल रेकॉर्ड मोडीत काढला जाईल का मयंक 11 जांभूळपाडा या टीमचा. ऑन साइडला खेळलाय आणि यस डेफिनेटली तो रेकॉर्ड मोडीत काढलाय. सरळ चेंडूला फेकून दिलंय. 6 धावांकरता क्रॅकिंग स्ट्रोक. दीपक पाक्तेकर आणि सुनील गरज चॅपल, मनोज गरज यांच्या स्वागतासाठी. व्हॉट अ शॉट. आणि स्वतःच्या वैयक्तिक जर आपण पाहिलं तर यावेळेला ओंकार गरजच्या 8 बॉल मध्ये 32 रन म्हणजे 400च्या स्ट्राईक रेटने खेळत असताना पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते तब्बल 90 रन. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला. यावेळेला आपण पाहताय चेंडू सुटतो अजय गरजच्या हातामधून. 1 रन ऍड होईल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते 91. संघाची धावसंख्या 91 वर जाऊन पोहोचली गेली आणि 92 धावांचं लक्ष्य. रोहित तुंबडा ऍब्सोल्युटली सुपर बॅटिंग आणि ओंकार घरत एका साईडला वंडरफुल बॅटिंग आपल्याला पाहायला मिळाली. या 2 बॅटरने ज्या पद्धतीने बॅटिंग केली अक्षरशः मात्र गोलंदाजाला घाम फोडला. आणि इथून आपण पाहू शकतायत आदरणीय सन्माननीय देवानंद कृष्ण वजे साहेब, देवासाहेब यांच्याकडून आपण पाहतायत या संघाला शुभेच्छा आलेत. अर्थातच आई गावदेवी संदीप खानिवडे
आणि स्पेशली दीपक पाक्तेकर आणि सुनील गरज चॅपल यांना शुभेच्छांचा वर्षाव केलाय. ते आग्री प्रीमियर लीगचे एक अतिशय सुंदर व्यक्तिमत्व आणि अध्यक्ष यांच्या माध्यमातून आपण पाहत आहेत. शुभेच्छा आलेल्या आहेत. सुनील गरज चॅपल आणि दीपक पाक्तेकर, मनोज गरत आपल्यासाठी शुभेच्छा आलेत. ते देवासाहेब देवानंद कृष्ण वजेसाहेब यांच्याकडून आपल्या संघाला, आणि त्यांचा आपण स्वीकार करूया हृदयाच्या अंतकणापासून. थँक्यू व्हेरी मच. ऑनलाईन मॅचचा आनंद घेतात देवासाहेब, आपलं मनपूर्वक धन्यवाद आहे. धावांचं टार्गेट यावेळेला सेट केलं गेलंय. अमित पाटील रेडी झालेत. साई निधी नवसई आणि सागर स्मृती कोपर कालच्या दिवसात पहिलीच मॅच उद्घाटन आणि पहिलीच मॅच आपल्या खिशामध्ये घातली सागर स्मृती कोपर या टीमने. चला साई निधी नवसई टीमचे कॅप्टन या, जे आपण पाहत आहेत आदरणीय वैभवजी पाटील यांचा संघ पाहायला मिळेल. प्रशांत चौधरी कशित कोपर यांचा संघ पाहायला मिळतोय. सागर स्मृती, तो दोन्ही संघाचे कॅप्टन उपस्थित झालेत. आणि टॉस करण्याकरिता या सुशांत यांना मी विनंती करेन आपल्या शुभ हस्ते टॉस करूया. हेड अँड टेल सुशांत उबाळे एका साईडला आणि एका साईडला अमित पाटील. ते दोन्ही खेळाडू असे आहेत ज्यांनी 6 बॉल 6 षटकार मारण्याची किमया साध्य केले आपल्या करिअरमध्ये टेनिस बॉल क्रिकेटच्या या धर्तीवर. ऑल द बेस्ट अमित पाटील. त्याचप्रमाणे शिरवलीचा ब्रँड अर्थातच सुशांत उबाळे यांना आपण पाहत आहेत. करूया आपण टॉस सुशांत गिरी यांच्या शुभ हस्ते. या आपण टॉस करूया. जतीन, हेड अँड टेल सुशांत किनी यांच्या शुभ हस्ते. टेल हेड. धन्यवाद सुशांत किनी. आपण व्यासपीठावर जाऊन मॅचचा आनंद घ्यावा. अमित टॉस जिंकलाय. महत्वाचा निर्णय असतो जेव्हा टॉस जिंकतो त्यावेळेला. तर निर्णय काय असेल आपला? फिल्डिंग. फिल्डिंग स्वीकारणार आहात. कालच्या दिवसामध्ये पहिलीच मॅच, कसं राहिलं टीमवर्क? टीमवर्क खूप चांगलं आहे. त्यांना फक्त बोलतो मी का तुम्ही फक्त टीमसाठी खेळा, म्हणजे जेणेकरून स्वतःचं नाव मोठं होईल असं कला. VGPL एक दिवस असा होता की ज्या पद्धतीने आपण पाहतात की ग्रामीण प्रीमियर लीग खूप मोठ्या प्रमाणात खेळली जायची. 4 वर्ष आपण सातत्याने ही स्पर्धा पाहत आहेत. संजय किने आणि संपूर्ण त्यांच्या टीमचं सचिन मालवी असतील आणि कार्यकारिणी मंडळ यांचं तुम्ही धन्यवाद व्यक्त कसं करतील? खूप चांगलं ग्राउंड केलं आहे. कमी दिवसामध्ये एवढं चांगलं ग्राउंड करणे म्हणजे खूप कठीण आहे. आयोजक म्हणजे असे खाऊ गोष्ट नाही मिळत काही एवढ्या याच्यात रेडी करणे, म्हणजे खूप धन्यवाद त्यांचे. थँक्यू व्हेरी मच अमित पाटील. सुशांत, आपण टॉस जर जिंकला असता तर काय निर्णय घेतला असता? मी बॅटिंगच घेणार होतो. म्हणजे बॅटिंग आता आलेली आहे, म्हणजे 6 षटकांमध्ये एक चांगल्या टोटलपर्यंत जाण्याचा प्रयत्न असेल. आज प्लेइंग 11मध्ये काही चेंजेस केलेले आहेत? नाही, कारण मी काल मॅच विन झालोय म्हणून मी 30 प्लेइंग 11 खेळवणार आहे. नक्की. ज्या पद्धतीने वैभव पाटील तुमचे जे ओनर आहेत त्यांचा स्वभाव आणि त्यांचा परिपूर्ण डगआउटमध्ये जे त्यांचं बोलणं वावरणं कसं राहिलं आतापर्यंत? वैभव पाटील बोलायला गेलं तर खूप चांगलं नेतृत्व आहे त्यांचं आणि सर्व पोरांना एका चांगला प्लॅटफॉर्म किंवा एक चांगली टीमवर्क घेऊन खेळायचा आम्हाला ऊर्जा निर्माण करून देतात. नक्कीच. बॅटिंग करणार आहात. 2 षटकं जी पॉवर प्लेची मॅन्डेटरी असतात, एक माइंड सेट असतो. कितपर्यंत धावा तुमच्या 2 षटकांमध्ये यायला हव्यात? 35 ते 40. नक्कीच. थँक्यू व्हेरी मच. हे होते सुशांत उबाळे. अमित पाटील एका साईडला आपण पाहिलात तर नुकताच टॉस झाला. सागर स्मृती कशित कोपर या टीमने टॉस जिंकून प्रथमतः गोलंदाजी करण्याचा धाडसी निर्णय घेतला गेला आहे. सागर स्मृती कशित कोपर वन दी टॉस अँड इलेक्टेड टू बोल. थँक्यू व्हेरी मच अनुराग चव्हाण, कॅमेरामॅन, पाटील नेटवर्क. आणि आता जाऊया थेट न्यू मॅचकडे. जे आपण पाहतायत सेकंड इनिंगला सुरुवात होईल आणि या आपण कणेरचा आवाज अर्थातच आदित्य पाटील यांचा आवाज ऐकूया. धन्यवाद. थँक्यू सो मच प्रमोदजी शेडगे सर. आफ्टरनून सेशनमध्ये दुपारच्या सत्रामध्ये आपण सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतोय.
92 धाव्यांचं एक भलं मोठं टार्गेट या ठिकाणी सेट केलं गेलंय. काय फुलातून बॅटिंग पाहायला मिळाली ओमकार घरत. छोटा पॅक बडा धमाका. अप्रतिम पद्धतीची फलंदाजी आणि त्याला सुरेख साथ रोहित तुंबडाच्या माध्यमातून अगदी पाहायला मिळाली. 92 धाव्यांचा पाठलाग करायचा तर धाबा पहिल्या इनिंग मध्ये झाल्यात मोठ्या प्रमाणात, तर दुसऱ्या इनिंग मध्ये सुद्धा त्या धाबा होऊ शकतात. त्या उद्देशाने दोन्ही फलंदाज अजय घरत आणि तुषार केनी पहिला चेंडू स्क्वेअर ऑफ द विकेट. खूप सुंदर पद्धतीचा लाभ केला हा चेंडू. डीप कव्हर पॉइंट सीमा रेषा पार. सरळ चेंडूला फेकून दिलाय 4 धाब्यांकरिता चौकार. चेंडूवर चौकाराने अगदी स्वागत केले संजय घरत याचं. यावेळेस हलकासं व्हेरिएशन पाहायला मिळालं. टप्पा पडल्यानंतर चेंडू हलकासा स्लो राहिला. ऑन द राईज खेळण्याचा प्रयत्न होता. सरळ चेंडू यसी रक्षक यांच्या हातखंडामध्ये विसावला जातोय. प्राक्तन किनी यांना सुद्धा आपण पाहताय आज मिडॉन रिजन मध्ये बड्डे बॉय पिक यांना आपण पाहू शकाल. त्यांच्या समवेत अगदी आपण पाहताय मिडॉन रिजन मध्ये पंकज पाटील, पंकज मडवी यांना आपण पाहताय. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न मिस टायमिंग स्ट्रोक आहे. त्या दिशेने ओमकार घरत तो चुकी करणार नाहीये. सॉफ्ट डिसमिसल म्हणावं लागेल. चेक करण्याचा प्रयत्न होता परंतु खाली ठेवू शकले नाही. जास्तीत जास्ती वर मारण्याचा हा प्रयत्न लॉंग ऑन मध्ये अगदी एक चांगला झेल परिवर्तित झालाय. विकेटचं झालंय पतन. फलंदाज बाद. पहिला धक्का तानसा किंग तानसा या संघाला. शरीरापासून हलकं असं व्हेरिएशन होतं आणि तेच महत्वाचं ठरलं. पण बदल ही कालाची गरज आहे. गेले कित्येक वर्ष टेनिस क्रिकेटच्या पटलावर सातत्य नावाचं अक्षर हे मात्र व्यतीत केलंय. ते संजय घरत गोलंदाजी ट्रॅकवर अगदी आपण पाहताय. अग्री प्रीमियर लीग मध्ये मॅन ऑफ द सिरीज बायसायकलचा हकदार. नेहमीप्रमाणे यंदाही आयकॉनच्या भूमिकेमध्ये आणि एक परिपक्व असलेला खेळाडू संजय घरत. गतीमध्ये पुन्हा एकदा हे व्हेरिएशन. आता खेळपट्टी पूर्णपणे रीड केले. कुठल्या फलंदाजाला कशा पद्धतीने व्हेरिएशन दाखवावं हे परिपूर्ण अगदी ओळखत असताना चांगली गोलंदाजी होते. योग्य ते व्हेरिएशन योग्य त्या वेळेवर नव्याने बॅटर रोहिदास किनी यांना अगदी आपण पाहताय. ऑन साईडला यावेळेस चांगला फटका आहे. सरळ चेंडूला फेकून दिले. वाईडिश काव कॉर्नर सीमा रेषा पार. आई गावदेवी चांदीप खानिवडे आणि VI11 भांबटपाडा या डगआउटच्या स्वागताकरिता षटकार 6 धाबा. गाठ 10 या अंकांवर. पुन्हा एकदा व्हेरिएशन पाहायला मिळालं. क्षेत्ररक्षक आहे पंकज मडवी. त्या दिशेने अगदी आपण पाहताय. चेंडूला अजून फिकी केली जाते तोपर्यंत एक सिंगल धाव स्कोर कार्डवर मिळेल आणि एकेरीच्या मदतीने स्कोर कार्ड बोर्डवर जाऊन पोहोचले. 11 या अंकांवर 11 रन्स ऑन अ कार्ड. 92 धावांचा अगदी पाठलाग करायचा आहे. पहिल्या इनिंग मध्ये एक चांगली पार्टनरशिप बिल्ड झाली. दोन्ही खेळाडूंमध्ये एक नवतरुण उभारते सितारे रोहित तुंबडा लेंडीपडाचा हा खेळाडू आपण पाहू शकाल. त्यानंतर ओमकार घरत शिवनसई. सुंदर पद्धतीची सुरुवात झाली होती परंतु पार्टनरशिप बिल्ड झाल्यानंतर दबावपूर्ण स्थिती. त्यामागचं कारण आहे क्षेत्ररक्षण थोडंसं ढापळलं गेलं. योग्य त्या पद्धतीने झेल टिपले गेले नाहीत. झेल सुटल्यानंतर मात्र थोडासा त्या ठिकाणी प्रेशर आला आणि प्रेशरमध्ये एक चांगली फलंदाजी ओमकार घरतच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. इथून सेकंड इनिंग मध्ये अगदी आपण पाहताय सुरुवातीमध्ये चांगला स्ट्रोक आला होता परंतु कन्व्हर्जन रेट हे त्या पद्धतीने पाहायला मिळालं नाही आणि त्याचंच कारण पहिला धक्का बसल्यानंतर रोहिदास याच्या बॅटमधनं एक मोठा फटका आला आणि स्कोर कार्ड आतापर्यंत 11 या अंकांवर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. एकंदरीत सेकंड स्पेल मध्ये गोलंदाजी ट्रॅकवर इथून अगदी आपण पाहताय थोडासा विचार विनिमय झाला आणि रोहित तुंबडा मोनिश या नावाने सुद्धा प्रसिद्धी आहे या खेळाडूला. तोच गोलंदाजी ट्रॅकवर अगदी आपण पाहताय. इथून चांगल्या पद्धतीची अगदी आपण पाहताय गोलंदाजी हाताळावं लागेल. जरी सुद्धा लक्ष मोठं असलं ना तरी सुद्धा पोटेन्शियल तुम्हाला योग्य त्या टप्प्यावर चांगली लेंथ लाईन मेंटेन करावी लागेल. जयकांत तरे यांना सुद्धा आपण पाहताय शॉट फायनल एक रिझन मध्ये ते सुद्धा स्थित आहेत गेली कित्येक वर्ष. अगदी आपण पाहताय खानिवडे करांकरता त्यांनी सुद्धा चांगलं क्रिकेट हाताळलं.
गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाजीतून सुसज्जित होईल. हो ऑन साईडला अगदी सरकून खेळण्याचा प्रयत्न झाला. चांगली लाईन होती, जास्तही पुढे नाही जास्तही मागे नाही. जी हार्ड लेंथ आहे एक फास्ट ट्रॅक गोलंदाजाची तीच अगदी आपल्याला पाहायला मिळाली. रोहित यांना अगदी आपण पाहत आहे फलंदाजी उजव्या हाताने करतो, गोलंदाजी लेफ्ट आर्मने करत असताना हे टॅलेंट आहे या खेळाडूमध्ये. फटका फसलाय हवेमध्ये, चेंडू झेल महत्वाचा असेल. रोहित आज अगदी आपण पाहताय काहीतरी चमक करून दाखवण्याच्या प्रयत्नामध्ये आलेला एक प्रत्येक नवीन दिवस एक नवीन चॅलेंज आहे आणि या नवीन चॅलेंजला सामोरे जात असताना एक चांगला परफॉर्मन्स आजच्या दिवसामध्ये विथ द बॉल विथ द बॅट. विकेटचं झालं इथे पतन, फलंदाज बाद. विकेट मिळाले अगदी नव्यानं बॅटर मिस्टर रुपेश पागी यांना आपण पाहताय. एक कणखर फलंदाज ही ओळख आहे, एक एक्सपिरियन्स असलेला खेळाडू इथून सॉफ्ट हँडने खेळलाय. पहिली सिंगल ही खूप महत्वाची, हलक्याशा हाताने खेळला. पुश करो अँड खुश रहो त्या पद्धतीची ही सिंगल स्कोर कार्डवर एकेरीच्या मदतीने ऑन दी मार्क झालेत रुपेश पागी. स्कोर कार्ड अगदी बोर्डवर जाऊन पोहोचले 12 अंकांवर 12 रन्स ऑन अ कार्ड. चांगल्या पद्धतीने खेळ आकारावा लागेल. आज होम ग्राउंडवर अगदी आपण पाहताय तुषार किनी यांचा परफॉर्मन्स हा कसा राहील हे सुद्धा पाहणं योग्य. सरावापासून थोडेसे वंचित आहेत परंतु योग्य त्या पद्धतीने तुम्हाला चांगली कामगिरी करावी लागेल, कारण की क्रिकेटच्या पटलावर जेव्हा जेव्हा आपण प्लेइंग इलेव्हनमध्ये असाल तेव्हा तुम्हाला तुमची गुणवत्ता, तुमचं पोटेन्शियल, तुमचं टॅलेंट, तुमचं टेम्परामेंट हे सर्व काही दाखवावं लागतं. अक्रॉस द लाईनने खेळण्याचा प्रयत्न, चांगली गोलंदाजी आहे. लेफ्ट हँडर गोलंदाज जेव्हा जेव्हा गोलंदाजी करतो ना तेव्हा एक नॅचरली अँगल हा नेहमीच त्याचा असतो. कधी चेंडू आतमध्ये येणार तर कधी बाहेरच्या दिशेने जाणार, त्याकरिता तुम्हाला रेडी राहावं लागतं. इथून हलकासा अक्रॉस द लाईनने खेळण्याचा प्रयत्न, बीट झाले सरळ चेंडू यष्टी रक्षक यांच्या हतकंडामध्ये. डॉट बॉलची सांगता पुन्हा एकदा त्याच पद्धतीने अक्रॉस द लाईनने खेळण्याचा हा प्रयत्न. आडवा पट्टा क्रिकेटमध्ये नेहमीच धोकादायक. इथून सरळ चेंडू पुन्हा एकदा यष्टी रक्षक यांच्या हतकंडामध्ये. फक्त गोलंदाज आणि आतापर्यंत यष्टी रक्षक फ्रेम मध्ये येत असताना पाहायला मिळतोय. डॉट बॉल, चांगली गोलंदाजी, फक्त आणि फक्त सिंगल दिले 5 चेंडूंमध्ये. ऑप्शनच्या बाहेर पुन्हा एकदा शफल झाले, फॉलो केलं यावेळेस गोलंदाजाने. चांगली गोलंदाजी. चला जास्त इंजरी होऊ नये थोडंसं आपण पहा तुषार किनी यांना. जास्तीत जास्त शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न झाला, फॉलो केलं. हलकासा आपण पाहूया बॅटला चेंडू लागून नंतर फेसला लागला. जास्त इंजरी होऊ नये हीच आपण त्या ठिकाणी प्रार्थना करूयात. या व्यत्ययाला मैदानाच्या दिशेने या आपण देऊया डीजे सागरला संधी. मैदानाच्या दिशेने पुन्हा एकदा आपण मार्गस्थ होणार आहोत. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 92 धाव्यांचा पाठलाग होतोय. 12 धावा या स्कोर कार्डवर लागल्यात. अजूनही 80 धाव्यांची आवश्यकता येणाऱ्या 24 चेंडूंमध्ये. 24 बॉल्स रिमेनिंग, 80 रन्स रिक्वायर्ड टू विन. देऊया डीजेला संधी. गोलंदाज अगदी आपण पाहता या स्पेल मध्ये आणलंय. जेव्हा ॲज अ बॅटर तुमचा परफॉर्मन्स योग्य होतो ना तेव्हा हाच कॉन्फिडन्स लेवल तुमच्या गोलंदाजीवर झळाळताना पाहायला मिळतो आणि तेच पाहायला मिळालं रोहित तुंबडाच्या माध्यमातून. आज लेंडीपाडा गाव हे अगदी आपण पाहताय कळबोंच्या या परिसरामध्ये आहे आणि तिथून अगदी रोहित याची वर्णी VGPLच्या माध्यमातून आपण पाहतोय. स्वतःच्या नावाची ओळख ही आपल्या मेहनतीच्या जोरावर
अगदी आपल्याला पाहायला मिळत आहे. ओमकार कालच्या दिवसामध्ये आपण बघितलं 3 महत्वाचे विकेट त्याने सुद्धा घेतलेत या स्पर्धेमध्ये. अगदी आजच्या दिवसाची सुरुवात त्याने ॲज अ बॅटर म्हणून योग्य केले. गोलंदाजी कशी असेल सुरुवात होते या स्पेलची. चांगली लाईन दोन्ही गोलंदाजाचं व्हेरिएशन आपण पाहू शकता. दोन्ही एकीकडे रोहितला पण पाहिलं उजव्या हाताने फलंदाजी केली, लेफ्ट हँडरने गोलंदाजी केली. तर एकंदरीत ओमकाराला सुद्धा आपण पाहू शकाल लेफ्ट हँडर फलंदाज पाहायला मिळाला आणि आता उजव्या हाताने गोलंदाजी करतोय. हीच ताकद आहे या संघाची. खोलवर लेंथ होती अगदी आपण पाहू शकाल. ग्लान्स करण्याचा प्रयत्न होता. बॅटच्या अगदी टोला हा चेंडू लागला आणि मिड ऑफ क्षेत्रामध्ये रोहित स्थित आहेत. एक चांगलं क्षेत्ररक्षण झालं. सिंगल येते. सिंगलच्या मदतीने धावफलक बोर्डवर जाऊन पोहोचले 13 या अंकांवर. आता पार्टनरशिप बिल्ड तर करायची आहे परंतु रिक्वायर रन रेट जवळजवळ 20च्या घरामध्ये आहे. अजून सुद्धा 22 चेंडू आणि 79 धावींची आवश्यकता ही समोर आहे. शहरापासून दूर खेळण्याचा प्रयत्न अगदी आपण पाहत आहे. ही चांगली लाईन अगदी पाहायला मिळत आहे. आता इथून प्रयत्न वाढवावे लागतील. असं म्हणतात ना, प्रयत्न वाळूचे कण रगडीतात तेलही गेले. म्हणून जर प्रयत्न केले नाहीत तर तुम्ही त्या यशाच्या दिशेने कशा पद्धतीने पोहोचाल हा एक प्रश्नचिन्ह असेल. म्हणून इथून प्रयत्न वाढवावे लागतील. फक्त आणि फक्त दिशा दिले. खूप सुंदर पदचा फटका आहे. पॉइंट रिझन मधनं चेंडू बॅकवर्ड पॉइंटला निघून जातोय जयेश किणी आणि जोपर्यंत दयानंद तुंबडा अगदी आपण पाहताय चेंडूपर्यंत पोहोचतायत तोपर्यंत 2 धावा या स्कोर कार्डवर मिळतील आणि दुहेरीच्या साह्याने धावफलक बोर्डवर अगदी जाऊन पोहोचलंय. ते म्हणजेच 15 या अंकांवर 15 रन्स ऑन अ कार्ड 15 धावा या स्कोर कार्डवर लागल्या जात आहेत. तानसा किंग तानसा हा संघ आपण पाहत आहे. अभिजित जिकिणी यांचा संघ. तर एकीकडे आपण पाहायचं झालं तर आई गावदेवी चांदीप खानिवडे दीपकजी पागतेकर आणि सुनील घरत चापल मॅचचा आस्वाद घेत आहेत. त्यांचं सुद्धा वेलकम असेल. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न पंचांकडे लावड अपील. द फिंगर इज गॉन अप ॲब्सोल्युटली प्लम लेग बिफोर द विकेट. पायचीच्या रूपाने पकडले गेलेत फलंदाज तुषार किनी. बॅक टू दी पवेलियन. आहे 15 या अंकांवर 15 रन्स ऑन अ कार्ड. पहिला धक्का 4 या अंकांवर बसला. दुसरा धक्का 11 या अंकांवर पाहायला मिळाला आणि तिसरा धक्का 15 या अंकांवर. म्हणजेच कन्सिस्टंटली नाही आहे कुठलाही फलंदाज. जी पार्टनरशिप बिल्ड करायची आहे ती पार्टनरशिप बिल्ड होत नाही आहे. आणि नव्यानं बॅटर रुपेश पाटील मांडवी एक्सप्रेस म्हणून संबोधित होतोय. तोच खेळाडू बॅटिंग स्टान्सवर. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न स्लॉक केला होता या चेंडूला. क्षेत्ररक्षक येतोय डीप स्क्वेअर लेगवरनं परंतु शॉर्ट फाईन लेग मध्येच अगदी चेंडूला फील्ड केलं जाईल. 2 धावा या स्कोर कार्डवर जयकांत तरियान आपण पाहत आहे आणि 1 शॉट असा पंचांचा इशारा. पंच तटस्थ आहेत. फक्त आणि फक्त एक सिंगल म्हणजे ज्या 2 धावा आल्या होत्या त्यामधील 1 धाव वजा केली जाईल आणि एकेरीच्या मदतीने धावफलक बोर्डवर जाऊन पोहोचले ते म्हणजे 17 या अंकांवर 16 या अंकांवर 16 रन्स ऑन अ कार्ड. चांगली गोलंदाजी. म्हणून मी म्हटलं की जो परफॉर्मन्स ॲज अ बॅटर म्हणून झाला सुरुवातीमध्ये दोन्ही फलंदाजाचा तोच कॉन्फिडन्स लेवल झळाळताना अगदी पाहायला मिळतोय गोलंदाजीच्या माध्यमातून. हे सुद्धा चांगलं स्पेल राहिलं. फक्त आणि फक्त 4 धावा आणि एक महत्वाची विकेट ज्यामध्ये तुषार किनी बाद झाले आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलक 16 या अंकांवर. अजूनही विजयी होण्याकरिता येणारे चेंडू असतील तुमच्याकडे 18 आणि 18 चेंडूंमध्ये लक्ष 76 धावेंचं अगदी समोर असेल. म्हणजेच एक मोठी धावसंख्या. जवळजवळ जी सरासरी आहे 25.33च्या घरामध्ये जर ही सरासरी मेंटेन केली तर या लक्षापर्यंत अगदी पाठलाग होऊ शकतो. इथून ट्रॅक चेंज करावं लागेल. काहीतरी वेगळं पण हे करून दाखवावं लागेल कारण की क्रिकेटच्या पटलामध्ये काही अशक्य नाही आहे. अशक्य असणाऱ्या या गोष्टीमध्ये शक्य लपलंय. आता ही शक्यता कुठले फलंदाज शोधतील हे सुद्धा पाहणे योग्य. घेऊया एक डीजे ब्रेक आणि पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेने आपण वळणार आहोत. धन्यवाद. तर धावेंची आवश्यकता ही समोर आहे.
मोठे फटके मारावे लागतील. रुपेश पागे गेले कित्येक वर्ष भातानेपाडा या संघाकरिता अगदी एका फॉर्मॅटमध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळाले. अजून सुद्धा डाऊन दी अर्थ आणि तोच परफॉर्मन्स सातत्याने वसई ग्रामीण प्रीमियर लीगच्या माध्यमातून अगदी आपण पाहताय. एक फॉर्मॅटमध्ये असेल वसई आदिवासी क्रीडा असोसिएशनच्या माध्यमातून विद्यमान खजिनदारची भूमिका आणि तिथून एक चांगलं व्यक्तिमत्व, या सर्व काही गोष्टी आणि एक उदयनमुख बिझनेसमॅन, हे सुद्धा तेच रुपेश पागे. स्विचेट खेळण्याचा प्रयत्न, मिसटायमिंग स्ट्रोक आहे परंतु इंटू द गॅप मध्ये चेंडू वेगाने ट्रॅव्हल झालाय. बॅकवर्ड थर्ड मॅन, सीमारेषा पार, चेंडू सरळ निघून गेलाय चौकाराकरिता. मिळतील धाबा 4. VGPL चौकार. विजिटच्या फटक्यामध्ये कन्वर्ट केलं आणि योग्य त्या पद्धतीचा हा स्ट्रोक अगदी आपण पाहताय, कारण की त्या दिशेने कुठलाही क्षेत्ररक्षक नाही आहे. बॅकवर्ड थर्डमॅन आपण पाहताय, बॅकवर्ड पॉईंट पूर्ण खाली आहे. दयानंद तुंबडा यांना आपण पाहताय शॉट थर्डमॅन रिझन मध्ये स्थित आहेत. जयका अंतरे आपण पाहताय शॉट फाईन लेग मध्ये. आणखी एक क्षेत्ररक्षक शॉट लेग रिझन मध्ये लावला गेलाय. ऑन द राईज खेळण्याचा प्रयत्न, फटका फसलाय हवेमध्ये. चेंडू त्या दिशेने आयुष आहेत, ते चुकी करणार नाहीयेत. विकेटचा आणखी होईल इथे पतन. फलंदाज बाद, आणखी एक धक्का तंबूच्या आशयाला. चांगला झेल नंदकुमार पाटील यांच्या माध्यमातून अगदी आपण पाहताय. योग्य त्या पद्धतीने टिपला. मिसटायमिंग स्ट्रोक होता आणि बॅक टू द डगआउट जात असताना रुपेश पागी महत्वाचे विकेट यावेळेस मिळाले. नव्याने बॅटर मैदानाच्या दिशेने दाखल झालाय. आवेश या फलंदाजाला अगदी आपण पाहताय. परफॉर्मन्स योग्य होणं खूप महत्वाची भूमिका आहे. बडे मंच पे बडा पंच. प्रत्येक खेळाडूंना अगदी संधी आहे, त्या संधीचं सोनं करणं अगदी आपल्या हातामध्ये आहे. आणि अगदी या अगोदर आपण पाहिलं ओमकार गरत, रोहित तुंबडा याची फलंदाजी अतिशय उल्लेखनीय राहिली. अप्रतिम पद्धतीची बॅटिंग. पहिल्या इनिंग मध्ये एक मोठी धावसंख्येचा पाठलाग अगदी होतोय आणि हा पाठलाग होत असताना कुठेतरी हा चेस थोडासा अपुरा, कारण की रेग्युलरली विकेट गेलेत आणि त्याच कारणास्तव अगदी डोकं वरून काढून दिले जात नाहीये तानसा किंग तानसा या संघाला. एकंदरीत चांगलं कंट्रोल. मंद मंद पावलांनी अगदी आपण पाहू शकाल निलेशजी शेलका या ठिकाणी दाखल झालेत. त्यांचं होतं आपण करूया व्हेरी वेलकम. कालचा दिवस काही जबरदस्त पहिला विजय नोंदीत केला. समोरच्या दिशेने खेळलाय, फटका पुन्हा एकदा फसलाय. जोपर्यंत प्राक्तनकिनी या झेल खाली येतात, झेल कन्वर्ट सुद्धा झालाय. विकेटचं इथे आणखी एक पतन. स्थिती परिपूर्ण दयनीय. गाडी म्हणायचं झालं तर परिपूर्ण पटरीवरून खाली उतरले. विकेट मिळाली, फलंदाज बाद.
ते आपण पाहू शकाल रोहित तुंबडाच्या माध्यमातून हीच खरी ओळख आहे. आपल्यामध्ये जी गुणवत्ता आहे योग्य त्या स्टेजवर आपण दाखवून द्या आणि त्याचा अगदी मोबदला सुद्धा मिळवा. काय अफलातून कामगिरी विथ द बॉल अँड विथ द बॅट. 2 षटकं हाताळली, 4 महत्वाचे विकेट आणि फक्त 5 धावा खर्च केल्या आणि त्यामध्ये अगदी 9 चेंडू डॉट फेकले. काय जबरदस्त अनालायसिस. रोहित तुंबडाच्या माध्यमातून अगदी आपण पाहत आहे अप्रतिम. आज खास करून कळभोणकर खुश असतील आपल्या या सुपुत्राच्या परफॉर्मन्सवर. खूप चांगल्या पद्धतीने परफॉर्मन्स अगदी आपल्याला पाहायला मिळतोय रोहित तुंबडाच्या माध्यमातून. विजीपल मध्ये अगदी गुणवत्ता जर सिद्ध झाली ना तर पुढील वर्षामध्ये मात्र त्याचा एक बेनिफिट सुद्धा मिळतं. प्रत्येकाचे होप्स वाढतात, आपल्याकडे बघण्याचा दृष्टिकोन अगदी तो परिपूर्ण चेंज होतो. म्हणून प्रत्युत्तर देणं ही सुद्धा खूप महत्वाची बाब आहे. ओमकार या स्पेलमध्ये अगदी आपण पाहू शकाल राऊंड द विकेटने ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. बाप वर्सेस बेटाच्या या लढतीमध्ये आता बापाची सरशी आहे. गुड स्ट्रोक. अगोदर कॉम्बिनेशन सुद्धा बघितलं होतं, बॅटल सुद्धा पाहिलं होतं आणि आता हे बॅटल पुन्हा एकदा आपण पाहू शकाल. बॅट आणि बॉलच्या या परिक्रमेमध्ये कोणाची सुटका नाहीये. 6 धावा षटका. मात्र हा रिव्ह्यू घेतलाय सो थर्ड अंपायर यांना यावं लागेल चेक करण्याकरिता. यस इट्स अ फेअर डिलिव्हरी असा निर्णय या ठिकाणी अगदी आपण पाहत आहे. लिव्ह केलं होतं या चेंडूला. अगोदर शफल झाले होते हलकेसे ऑफस्टम्पच्या बाहेर आणि तदनंतर मागे गेले आणि तेच कारण आहे या ठिकाणी लाईन बिलॉंग टू द अंपायर. सो इट्स अ फेअर डिलिव्हरी जो अगदी आपण पाहू शकाल रिव्ह्यू होता फलंदाजी करणाऱ्या संघाचा तो मात्र या ठिकाणी आपण पाहू शकाल संपला गेलाय. चांगली गोलंदाजी ओमकार घरच्या माध्यमातून अगदी आपण पाहत आहे. नंदू याला आपण पाहत आहे या लॉंग ऑफ रिझन मध्ये तो स्थित केलं गेलंय. प्राक्तन आज बड्डे बॉय आहेत. आयुष्यानं आपण पाहू शकाल वायडिश कॉर्नर रिझन मध्ये ते सुद्धा स्थित आहेत. डीप स्क्वेअर लेग रिझन मध्ये पंकज मडवी यांना सुद्धा आपण पाहत आहे. समोरच्या दिशेने खोलवर लेन चांगलं प्रत्युत्तर ओमकार घरच्या माध्यमातून अगदी आपण पाहत आहे. एक सिंगल धाव ही स्कोर कार्डवर येते आणि सिंगलच्या मदतीने धावफलक बोर्डवर जाऊन पोहोचले 28 या अंकांवर. आता एकेरी आणि दुहेरी धावेने फरक पडणार नाही आहे. इथे फरक पडेल तानसा किंग तानसा या संघाला कारण की मोठ्या धावेंची आवश्यकता आहे आणि जर मोठ्या फरकाने हरलात ना तर नक्कीच नेट रन रेटवर सुद्धा त्याचा परिणाम हा पाहायला मिळेल. 2 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक आहे. 4 चेंडूंचा खेळ इथे समाप्त झालाय. गोलंदाजी ट्रॅकवर पुन्हा एकदा मिस्टर ओमकार सुसज्जित होईल. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न आता सक्सेसफुली. चांगल्या पद्धतीचा हा फटका आहे परंतु हे फटके अगोदरपासून येणं खूप महत्वाची भूमिका कारण की धावसंख्येचा जो वेग होता ना तो कुठेतरी मंदावला होता. आता वेग वाढवण्याचा हा प्रयत्न. 6 धावा रुपेश पाटीलच्या बॅट मधनं. अंकांवर 34 रन्स ऑन अ कार्ड. शेवटचा अंतिम चेंडू या षटकातील. ओमकार पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर. गतीमध्ये परिवर्तन चेंज ऑफ पेस होतं. स्लॉक करायचं होतं या चेंडूला परंतु शॉर्ट फाईन लेग मध्ये दयानंद तुंबडा स्थित आहेत. चेंडूला उचलून फेकी केली जाईल. धाव घेण्याचा प्रयत्न नाहीये. स्कोर कार्ड अगदी जाग्यावर स्थिर असेल. 34 या अंकांवर आता शेवटचं आणि अंतिम षटक हे येणं शेष असेल. आणि जो वेळ होता ना तो वेळ सुद्धा आपण पाहू शकाल क्रॉस झालेला आहे.
5 षटकं 25 मिनिटांमध्ये हाताळायची होती. सो इथून जवळजवळ जतीन आमच्यापर्यंत माहिती पोहोचवत आहेत 28 मिनिटं घेतलेत. सो इथून एक क्षेत्ररक्षक तुम्हाला 38 सर्कलच्या आतमध्ये घ्यावा लागेल आणि संजय गरज सुद्धा सॅटिस्फाय आहेत त्या दिशेने अगदी आपण पाहत आहे. सो एक क्षेत्ररक्षक हा 38 सर्कलच्या आतमध्ये घ्यावा लागेल या 6 चेंडूंकरिता. पण वेळ खूप महत्वाचा आहे खेळाडू मित्रांनो, म्हणून सातत्याने आपण म्हणतो ना की वेळेला वेळोवेळी वेळ द्या, वेळ सुद्धा आपल्याला वेळोवेळी वेळ देत राहील. म्हणून इथून टाइम इज मोस्ट इम्पॉर्टंट. सो इथून एक क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या आतमध्ये घेतला गेलाय. 4 क्षेत्ररक्षक आता आपण पाहताय इनफिल्डच्या बाहेर आहेत. सो इथून शेवटचा अंतिम स्पेल हाताळण्याकरिता पंकज मडवी यांना आपण पाहताय. हे शेवटचा अंतिम स्पेल हाताळण्याकरिता कट करण्याचा प्रयत्न होता. पॉइंट रिझन मध्ये जयेश केणी धावत पळत जात आहेत. षटकावर पॉइंटला फील्ड केलं गेलंय. तोपर्यंत एक सिंगल धाव आणि एकच धावेवर इथे समाधान व्यक्त करावं लागेल. एक मोठा फरक राहिलाय. 92 धावेंचा पाठलाग करायचा होता म्हणून तुमची जी सुरुवात होती ना ती कणखर होणं खूप महत्वाची बाब होती. सुरुवातीमध्येच विकेट गेले आणि त्याचंच कारण आता एक दबावपूर्ण स्थिती आहे. ऑन साइडला खूप चांगला फटका रुपेश पाटील यांच्या बॅटमधनं. क्षेत्ररक्षक नंदकुमार पाटील एकाच गावामधील हे दोन्ही खेळाडू आणि जिथे अगदी एक चांगला झेल परिवर्तित केलाय. विकेटचं इथे झालंय पतन. फलंदाज बाद. आहे 35 रन्स ऑन अ गार्ड. गाडी परिपूर्ण पटरीवरून खाली गेले आणि अगदी विकेटवर विकेट गेल्यात. 4 चेंडू आणि 57 धावेंची आवश्यकता. प्रयत्न करतायत परंतु आता हे प्रयत्न यशाच्या दिशेने घेऊन जाऊ शकत नाही. इथून विजय आणि पराभवचं अंतर नक्कीच कमी करू शकता. म्हणून जो हा पराभव असेल ना तो नेट रन रेटवर सुद्धा फार प्रभावित करणार आहे. एक मोठ्या फरकाने विजयाच्या दिशेने ही वाटचाल आगेकूच होत असताना कालचा दिवस पहिला विजय नोंदीत करता करता राहिले आई गावदेवी चांदीप खानिवडे हा संघ. परंतु आजच्या दिवसामध्ये तो परफॉर्मन्स अतिशय सुरेख पद्धतीने होत असताना पाहायला मिळाला आणि आतापर्यंत अगदी आपण पाहता या सामन्यामध्ये कंट्रोल ठेवलाय. फटाफटका मारण्याचा प्रयत्न पटका हवेमध्ये आहे. जोपर्यंत डीप कव्हर रिजन मध्ये आयुष चेंडूवर येत आहेत. जोपर्यंत चेंडूला उचलून फील्ड केलं जाईल तोपर्यंत एक सिंगल धावी स्कोर कार्डवर येत आहे आणि सिंगलच्या मदतीने 37 या अंकांवर धाव फलक पाहायला मिळेल. यानंतर 2 संघादरम्यान लढत जिथे अगदी आपण पाहला साई स्मृती कोपर हा संघ. स्विचिटचा फटका दर्जेदार आहे. जाता जाता इम्पॅक्ट टाकण्याचा प्रयत्न. कडक शॉट 6 धावा. षटकार.